नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटी नंबर 21 लर्निंग आउटकम्स. लर्नर अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ इंडियन सिटीजन. भारतीय नागरिक होणं म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. लर्नर्स फिलिंग प्राऊड टू बी इंडियन सिटीजन. भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे म्हणजे ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर. आणि लर्नर फील्स रिस्पेक्ट टू द इंडियन हेरिटेज. आणि आपण आपल्या भारतीय जो वारसा आहे, हेरिटेज म्हणजे वारसा, त्याच्याबद्दल रिस्पेक्ट म्हणजे आदर वाटला पाहिजे. ठीक आहे. सो अशी ॲक्टिव्हिटी दिली त्यांनी की 2 ग्रुप फॉर्म करायचे. लेट्स फॉर्म द 2 ग्रुप्स. ग्रुप 1 विल आस्क द क्वेश्चन रिगार्डिंग द अचिव्हमेंट्स ऑफ इंडिया टू द अनदर ग्रुप अँड द ग्रुप सेकंड विल रिस्पॉन्ड टू इट. ओके. अँड देन वाइस वर्सा. वाइस वर्सा म्हणजे काय? अगेन ग्रुप नंबर सेकंड विल आस्क द क्वेश्चन अँड द ग्रुप नंबर 1 विल रिस्पॉन्ड. ओके. In this way the activity will go on. Let discussion on the Indian heritage and achievements. Group 1 will ask the question, do you know any speciality of our country in the world? Then the group will respond that yes, we are the one who gave zero to the world. Zero to the world means we gave nothing. No, zero means we actually give digit 0 to the world. That's why we can calculate the distances and all these math. The great mathematician Aryabhatta contributed a lot. Not just Aryabhatta, रामानुजन असेल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत भारताने खूप काही कंट्रीब्युशन दिले मॅथमॅटिक्समध्ये. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मग दिस इज द बेस दॅट वी गेव टू द वर्ल्ड अँड ऑन द बेस ऑफ दिस द होल वर्ल्ड विल वॉट टुडे इज स्टँडिंग ऑन. जर आपण 0 दिला नसताना तर मला सांगा दशमान पद्धती आली नसती, डेसिमल फॉर्म आला नसता, तर वी कॅन नॉट कॅल्क्युलेट द डिस्टन्सेस बिटवीन द मून अँड द अर्थ. समजलं की नाही? ग्रहांमधलं अंतर कशावर डिपेंड आहे? आज जे बघितलं आपण सगळ्या गोष्टी जर डेसिमल पॉईंट दिल्या नसतात तर या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या मित्रांनो. दिस इज द ग्रेट कंट्रीब्युशन. ओके. ग्रेट कंट्रीब्युशन ऑफ आवर कंट्री टू द वर्ल्ड. लेट्स सिंग विथ अस. दिस इज द यूट्यूब लिंक. you can check, you can visit and just browse it. Okay. This is the great Aryabhatta. Now the group second will ask question. The same question will ask, do you know the any speciality or any achievement of our country to the world? The group 1 will respond, yes. See what Sachin Tendulkar tweeted in 2018. Your 51.46 second dash and years of hard work has paid off. हिमादासला उद्देशून त्यांनी हे केलेलं आहे की तुझे जे मेनी कॉंग्रॅच्युलेशन ऑन विनिंग गोल्ड ॲट द वर्ल्ड अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप. आणि अंडर-20 ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये तिने गोल्ड मेडल पटकावलेलं होतं. आणि दिस इज जस्ट बिगनिंग ऑफ न्यू इरा. मेनी मोर टू कम. म्हणजे हे फक्त एक सुरुवात आहे नवीन युगाची. अजून भरपूर काही येणं बाकी आहे. कीप अप द वर्ल्ड, कीप अप द हार्ड वर्क. गोल्डन गर्ल, हिमा दासला गोल्डन गर्ल म्हटलात, बरोबर की नाही? आसामची आहे ती. तर तिच्याबद्दल अधिक माहिती तुम्ही काढा. ठीक आहे. सो सचिन तेंडुलकरने त्या छोट्याशा ट्विटमध्ये सगळं काही सांगून दिलेलं आहे, बरोबर की नाही? 19व्या वर्षी ॲट द एज ऑफ 19 ही कलेक्टेड द गोल्डन मेडल अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप. This is the great contribution in the field of sports in India. Okay. Next is this is the Twitter video link. You can just check it. Okay. Then after seeing you, I swear you will feel proud about it. Okay. Now the group 1 will ask the question, do you know any achievement about our country? Beside this, the group will respond with the image. World's tallest statue. World's tallest statue. It is the biggest, the tallest statue, 182 meter tallest. It is even bigger than the Spring Temple of Buddha, चायनालाही मागं टाकलेले आपण, बरोबर की नाही? दिस इज द ग्रेट अचिव्हमेंट. म्हणजे अशा तऱ्हेने त्यांनी वेगवेगळे बाकीच्या पण दे हॅव गिवन सम अदर स्टॅच्यूज अँड देअर हाईट्स. So you can just compare it and write in your notebook. Okay. This is the great contribution in our under the leadership of Pradhan Mantri Sri Narendra Modi ji. Okay. So and here some YouTube link is there. You can
just check, click it and see the making of Statue of Unity. Okay, so these are the some major contributions that I want to tell you. नुसतं एवढंच कंट्रीब्युशन नाही आहे भारताचं, खूप मोठं बाबा. तुम्ही जर ते गाणं बघितलं ना, जब झिरो दिया मेरे भारतने, त्याच्यामध्ये सर्व काही त्यांनी दिस इज दॅट सॉन्ग समरायझेस द कंट्रीब्युशन ऑफ आवर इंडिया. ओके, तर तुम्ही जस्ट गो अँड सी द लिंक दॅट आय गिवन ऑन द पेज नंबर 2 आय थिंक. तर ते झिरो दिया मेरे भारतने, त्याच्यानंतर पुढं काय काय ना ते तुम्ही लिहून काढा बरं. जे गीत आहे ना ते लिहून काढा आणि मग त्याच्यात काय काय सांगितलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल, त्याचा अर्थ समजेल की भारताच्या झिरो नंतर काय काय प्रगती होत गेली आणि काय काय भारताने दिलेलं आहे. ठीक आहे, सो असं सर्व जर गौरवशाली इतिहास असेल, सी द आवर हिस्ट्री ऑफ आवर ग्रेट कंट्री. सो दॅट्स वाय आय लव्ह माय इंडिया अँड भारत माता की जय. तुमच्या तोंडून आता जय आलं असेल ना तरच तुम्ही खरं भारतीय, असं नाही. ठीक आहे, चला बाय बाय, टेक केअर, कीप स्टडिंग, बरोबर, अँड फील प्राऊड टू बी अन इंडियन.